माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखेले एबी. बच्चा वी आर लर्निंग कॉम्प्लेक्स नंबर्स. आणि कॉम्प्लेक्स नंबर्स मधला बेटा कोणता टॉपिक चालू आहे आपला? वी आर नाउ गोइंग टू लर्न डिमोज थेरम. ठीक आहे ना? वी हॅव फिनिश्ड एक्सरसाइज 1.3. नाउ मूविंग ऑन टू द डिमोज थेरम. काय हा डिमोज थेरम? बेटा आय विल गिव्ह यू द स्टेटमेंट डायरेक्टली. कॉस थीटा प्लस आय साइन थीटा ची पॉवर जर n असेल, ओके, n इज एनी नंबर. क्लियर आहे बच्चा? देन इट इज cos n theta plus I sin n theta. I repeat once again. बेटा cos theta plus I sin theta ची पॉवर n असेल तर काय करायचं त्याला? cos n theta plus I sin n theta. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता पॉवर इंटू अँगल. ओके, पॉवर इंटू अँगल. ठीक आहे ना? हे बघ, ही पॉवर गुणिले अँगल असं लक्षात ठेवा. सिंपल वे टू अंडरस्टँड. क्लियर आहे? फॉर एक्झाम्पल सिंपल थेरम. बेटा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा स्क्वेअर असेल तर मी काय लिहिणार? पॉवर इंटू अँगल. सो कॉस 2 थीटा प्लस आई साइन 2 थीटा. दैट्स इट. सच इजी. चलो बच्चा, एग्जाम्पल नंबर सेकंड. कॉस थीटा प्लस आई साइन थीटा ची पॉवर -7 आहे. आता काही टेन्शन नाही सर. कन्सेप्ट पॉवर इंटू अँगल करा. कॉस ऑफ पॉवर इंटू अँगल -7 थीटा प्लस आई साइन पॉवर इंटू अँगल -7 थीटा. डन. आता आपल्याला माहिती आहे की बेटा cos of minus theta is plus cos theta, but beta sin of minus theta is minus sin theta. Okay, so the answer is cos negative फरक नाही पडत, cos 7 theta. Cos of minus theta is plus cos theta. Plus I into sin minus theta is minus sin theta, so minus sin 7 theta, because sin minus theta is minus sin theta. Please remember. So finally बच्चा मी याला काय लिहू? cos of 7 theta minus I sin 7 theta. क्लियर आहे? सो वरती फ्रॅक्शन जरी असेल काही अडचण नाही. एक एक्झाम्पल मी तेही घेतो, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. cos थीटा प्लस आय साइन थीटा च्या डोक्यावर 3/5. मग पॉझिटिव्ह असेल नाही तर निगेटिव्ह असेल. चल निगेटिव्ह वाला घेऊ परत एकदा. पॉवर इंटू अँगल, सो cos ऑफ मायनस 3/5 थीटा है की नाही? -3/5 इंटू थीटा प्लस आई साइन मायनस 3/5 इंटू थीटा. मग बच्चा मला माहिती आहे cos ऑफ मायनस थीटा इज प्लस cos थीटा, सो cos ऑफ 3/5 थीटा. साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, सो मायनस साइन बाहेर येईल, सो मायनस आई साइन 3/5 थीटा. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट ऑफ डिमोस थेरम. क्लियर बेटा? So बच्चा, next concept is cube roots of unity. Very important topic for CET as well as very important for JEE. Okay, सगळ्या कन्सेप्ट बेसिक्स पासून आता नीट आहे का बच्चा? युनिटीचा अर्थ आहे मॅथ आणि फिजिक्स मध्ये 1. युनिट वेक्टर आहे की नाही? मॅग्निट्यूड 1 फिजिक्स मध्ये. आणि बच्चा युनिटीचा अर्थ काय रे? 1. क्लियर आहे? क्यूब रूट ऑफ युनिटी, एकाचे क्यूब रूट्स पाहिजेत. ठीक आहे? सो बच्चा मी म्हणतो लेट this x, एक पर्टिक्युलर x व्हेरिएबल म्हणू, x be the cube root of 1. ओके, युनिटी दॅट मीन्स 1. म्हणजे चल मी असं लिहू का? दॅट इज x इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1. कॅन आय से बच्चा क्यूबिंग ऑन द बोथ साइड्स, x चा क्यूब x क्यूब आणि क्यूब रूट आणि क्यूबिंग केल्यानंतर काय होईल? 1 गायब. ठीक आहे? तो पलीकडचा 1 अलीकडे घे बरं बेटा. कॅन आय से x क्यूब मायनस 1 इज 0? अरे येस ऑर नो? मी त्या 1 ला असं लिहू का? 1 चा क्यूब, काही नाही फरक पडत. आर यू अंडरस्टँडिंग?
बेटा ए क्यूब मायनस बी क्यूब माझ्याकडे फॉर्म्युला आहे, मी तुझ्यासाठी लिहितो तो फॉर्म्युला. ए क्यूब मायनस बी क्यूब, फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? ए आणि बीच्या जागी एक्स आणि 1 आहे तर टाकून दे. सो बेटा फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजेच एक्स मायनस 1, सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस ए बी दॅट मीन्स 6 into 1 is x plus b square 1 चा स्क्वेअर आला 1. बेटा इट इज इक्वल टू 0. दिस मीन्स x minus 1 equal to 0 and x square plus x plus 1 equal to 0. इथून मला x is equal to 1 हे एक आन्सर भेटलं. झालं. याला सोडवण्यासाठी काय करावं लागेल बेटा आम्हाला? कम्पेअर विथ कॉन्सेप्ट ऑफ क्लास 10th. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असेल तर x काय असतो बेटा? मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आहे की नाही आपला 10th वाला फॉर्म्युला, राईट? सो हिअर a b c ऑल आर 1. आर येस और नो? ओके, हिअर इथे आपल्याकडे a is 1, b is 1, c is 1 in this quadratic. So x will be minus b, that means minus 1, plus or minus under root b चा स्क्वेअर, b काय 1 minus 4 into a into cj 1 आहे अपॉन 2 into a which is 1. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, ठीक आहे. which is equal to minus 1 plus or minus under root एकाचा स्क्वेअर 1 minus 4 गुणिले 1 गुणिले 1 झाला 4 भागिले 2 into 1 is 2 which is equal to, can I say this is minus 1 by 2 plus or minus रूट मध्ये एकातून 3 गेला मायनस 3 by 2. स्क्वेअर रूट मध्ये जो मायनस 3 आहे तर बच्चा मी त्याला असं लिहू का? प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. रूट मध्ये 3 गुणिले मायनस 1, सो रूट 3 आणि रूट मायनस रूट मायनस 1 रूट 3 असं केलं, विच इज इक्वल टू मायनस 1 by 2. आणि आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 इज आय. सो बच्चा आय वुड लाईक टू राईट इट ॲज आय रूट 3 by 2. ए प्लस बी आहे, फक्त प्लस और मायनस दोन आले म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस 1 by 2 प्लस आय रूट 3 by 2. हे एक आन्सर झालं. अँड एक्स इज इक्वल टू मायनस 1 by 2 मायनस आय रूट 3 by 2. समजतं बेटा? सो दीज आर द क्यूब रूट्स ऑफ युनिटी. एकदा स्क्रीनशॉट घे. डन. सो व्हॉट इज माय ऑब्झर्वेशन? की फोकसिंग ऑन द ऑब्झर्वेशन. बच्चा आता लक्ष दे. मला 3 क्यूब रूट्स ऑफ युनिटी आले. किती किती आले? 3. त्यापैकी व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बच्चा? सीईटी मध्ये येऊ शकतं. हाऊ मेनी आर रिअल अँड हाऊ मेनी आर कॉम्प्लेक्स? सो एक रिअल आणि 2 कॉम्प्लेक्स भेटलेत. नीट पहा. बघ नाही, प्युअरली रिअल आहे ना, इथं आय नाहीच, या दोघांमध्ये आय आहे. सो 2 कसे भेटले बच्चा? कसे भेटले? कॉम्प्लेक्स. ओके, सो लक्ष दे. क्यूब रूट्स ऑफ युनिटी. ओके, क्यूब रूट्स ऑफ युनिटी किती आहेत रे बच्चा? 3. किती आहेत? 3. हे जे 3 आहे त्याच्यामध्ये लक्ष दे, 1 इज रिअल आणि 2 कॉम्प्लेक्स. इथपर्यंत क्लिअर आहे? एक रिअल आहे, रिअल वाला 1 आहे आणि 2 कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, बर. आता अजून हा आणि हा बेटा, यांच्यामध्ये जे इंटर रिलेशनशिप आहे, ओके, मी लिहितो इंटर रिलेशनशिप बिटवीन कॉम्प्लेक्स. इंटर शॉर्टकट मध्ये रिलेशन बिटवीन कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. बेटा जे कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत म्हणजे हे दोघं, ह्या दोघांच्या मधलं इंटर रिलेशन, त्यांच्या आतमध्ये एकामेकांमध्ये
रिलेशनशिप काय आहे हे मला इस्टॅब्लिश करायचं आहे. अर्थात ते जे रिलेशनशिप आहे ते मी तुम्हाला देतो. ओके, मग आता मी याला म्हणतो लेट अल्फा इज इक्वल टू -1/2 प्लस I√3/2 आणि बीटा इज इक्वल टू -1/2 मायनस I√3/2. फक्त या दोघांना नावं दिले बेटा, बारसं केलं. याला अल्फा म्हटलो, याला बीटा म्हटलो. आता मी रिलेशनशिप त्यांच्यामधलं फाइंड करतो. ठीक आहे, चल बेटा लक्ष दे. अल्फाचा स्क्वेअर, आता अल्फाचा स्क्वेअर करतो. सो बेटा अल्फा काय माझा -1/2 प्लस I इंटू √3/2. ओके, त्याचा स्क्वेअर करतो, काढतो. बघ आता काय भेटते मला. विच इज इक्वल टू बेटा a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय, हे बघ, a स्क्वेअर प्लस 2ab I√3/2 आहे की नाही, प्लस बी स्क्वेअर म्हणजेच I√3/2 चा स्क्वेअर. क्लिअर आहे बच्चा? चलो, विच इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर 1, खाली 2 चा स्क्वेअर 4. बरं इथे काय दिसतंय, डिस्काउंट 2 ला 2 गेला, प्लस इंटू मायनस, दॅट टर्म विल बी मायनस I√3/2 I इंटू √3/2 प्लस I√3/2 I चा स्क्वेअर I स्क्वेअर √3 चा 3 खाली 2 चा 4. हे बघ ना, I चा स्क्वेअर I स्क्वेअर √3 चा 3 खाली 2 चा 4. सो बच्चा अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू हा 1/4, येस 1/4, याला असंच ठेवतो मायनस I√3/2 I स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1, सो दिस विल बिकम -3/4. क्लिअर आहे? आता रियल कोण आहे बच्चा, 1/4 आणि तो -3/4. सो कॅन आय से बेस सेम आहे, सो 1 - 3/4 आणि हा मायनस I इंटू √3/2. ठीक आहे, 1 - 3 दोघांचा बेस सेम आहे. बच्चा एकातून 3 गेले, -2/4 मायनस I√3/2. बेग बे बेजूने 4, सो -1/2 मायनस I√3/2. जादू 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 जादू. काय भेटलं बच्चा मला, बीटा. काय भेटला, बीटा. सो अल्फा स्क्वेअर इज बीटा. दिस इज द इंटर रिलेशनशिप. म्हणजे जे कॉम्प्लेक्स 2 आहेत, 2 कॉम्प्लेक्स, समजा अल्फा आणि बीटा असे त्यांना नाव दिले, तर अल्फा स्क्वेअर इज बीटा. ऑल्सो यू हॅव टू डू इट ॲट होम. ऑल्सो बीटाचा स्क्वेअर इज अल्फा. प्लीज रिमेंबर दिस. अल्फाचा स्क्वेअर इज बीटा, बीटाचा स्क्वेअर इज अल्फा. दिस इज यू हॅव टू डू ॲट होम. क्लिअर बेटा? टेक द स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट टॉपिक इज, बघ लक्ष दे आता, क्यूब रूट्स ऑफ युनिटी. आपण आता प्रूव्ह केलं रियल एक आहे, 2 कॉम्प्लेक्स त्यापैकी एक -1/2 प्लस I√3/2 अँड -1/2 मायनस I√3/2. इथपर्यंत आपण आलो. ओके, कॅन आय से दॅट इज 1, ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर. बेटा याला ओमेगा बोललो आपण, याला ओमेगा स्क्वेअर बोललो, कारण एक जण हा दुसऱ्याचा स्क्वेअर आहे. मी जर का याला अल्फा बोललो तर तो त्याचा स्क्वेअर आहे, अल्फा स्क्वेअर आहे की नाही. हा ओमेगा, तर हा ओमेगाचा स्क्वेअर. हा जो डब्ल्यू दिसतोय ना बच्चा, त्याला बोलतात ओमेगा. काय बोलतात याला, ओमेगा. ठीक आहे ना, याला फिजिक्स मध्ये आणि मॅथ मध्ये काय म्हणतात, डब्ल्यू ला ओमेगा. सो बच्चा 1 हे बघ, हा ओमेगा आणि हा ओमेगाचा स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक. मग आता यांच्या प्रॉपर्टीज शिकायच्यात आपल्याला, त्यावरती भरपूर सगळे सम्स सोडवायचे आपल्याला. ठीक आहे ना, ठीक आहे. सो बच्चा वेअर बच्चा तो जो ओमेगा आहे त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ओमेगा, ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा इज कॉम्प्लेक्स
क्यूब रूट ऑफ युनिटी. क्लिअर आहे? ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके, मग आता बघ प्रॉपर्टीज ऑफ ह्या 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर सगळ्यांच्या प्रॉपर्टी घेऊ आपण. बघ आता प्रॉपर्टीज कोणाकोणाच्या 1 ओमेगा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, त्याला आपण ओमेगाचा स्क्वेअर बोललो. जर नीट लक्षात घ्या बरं का, हा 1 हा ओमेगा आणि हा ओमेगा स्क्वेअर. तर ओमेगा काय बच्चा? कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. सो बेटा ह्यांच्या प्रॉपर्टीज ठीक आहे. आता बघ ओमेगा जर का कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे तर ओमेगा जसं आपण मगाशी केलं होतं विल बी क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूबिंग केलं तर ओमेगाचा क्यूब काय होईल? 1. परत एकदा ओमेगाचा क्यूब -1 विल बी 0. जसं आपण x साठी केलं तर सेम स्टोरी कोणासाठी बच्चा? ओमेगासाठी. सो ओमेगाचा क्यूब -1 चा क्यूब विल बी 0. परत a क्यूब मायनस b क्यूब. सो फर्स्ट a मायनस b इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजेच ओमेगाचा स्क्वेअर प्लस ए बी ओमेगा इंटू ओमेगा इज ओमेगा प्लस b चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो बच्चा मला काय भेटतंय? ओमेगा -1 इक्वल टू 0. इकडनं यालाच लिहू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. सो इथून मला भेटतंय ओमेगा इज 1. ठीक आहे ना, ओमेगा इज 1. बट दिस इज नॉट पॉसिबल. सर व्हाय? दिस इज नॉट पॉसिबल. ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. एक तर रियल आहे, नीट फोकस कर, एक हा रियल नंबर आहे. सो ओमेगा इज नॉट इक्वल टू 1. इट इज नॉट पॉसिबल. ओके, 1 पॉसिबल नाही आहे, सो इट इज नॉट इक्वल टू 1. बट दिस इज पॉसिबल. सो पहिली प्रॉपर्टी ही आली बच्चा. आर यू अंडरस्टँडिंग? सो प्रॉपर्टीज मध्ये मी पहिला आकडा टाकतो बच्चा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही झाली फर्स्ट. याच्यातून सेकंड बेटा मी लिहू शकतो 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगाचा स्क्वेअर. बरं का. थर्ड 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर काय? मायनस ओमेगा. हे बघ ना 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर विल बी मायनस ओमेगा. बेटा फोर्थ वन ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर या दोघांचे ऍडिशन काय लिहू शकतो बच्चा मी? -1. हे लागल तसं वापरू शकतो मी. बर इथे पण यू आर ऑब्झर्विंग बच्चा ओमेगाचा क्यूब इज 1. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा फिफ्थ वन ओमेगाचा क्यूब किती आहे? 1. सो ओमेगाची पावर ओमेगाचा क्यूब 1 आहे. सो नेहमी 3 च्या टर्म्स मध्ये अरेंज करायचे, जसं आपण आय स्क्वेअर मध्ये अरेंज करायचं सगळं आहे की नाही, सोडवताना याच्यामध्ये अरेंज करायचं. अच्छा, अजून काय घेऊ शकतो? काही अडचण नाही. बस दिस इज ओनली इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट घ्या, देन वी विल सॉल्व द न्यूमेरिकल्स. याच्यात कॉन्जुगेटच्या बाबतीत अजून 2 ऍड करू शकतो आपण प्रॉपर्टी. नंबर 6 हे बघ, हे जे फर्स्ट सेकंड थर्ड आन्सर आपलं 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. यू आर ऑब्झर्विंग याचा हा कॉन्जुगेट आहे. बघणार आहोत प्लसच्या ऐवजी फक्त मायनस आहे, याचा कॉन्जुगेट आहे. सो मी असं म्हणू शकतो ओमेगाचा बार इज ओमेगा स्क्वेअर. बघ ना, समजा हा ओमेगा आहे, तो ओमेगाचा बार, याचा बार काय? हा. आणि हा कोण आहे? ओमेगा स्क्वेअर. अजून एक असं म्हणू शकतो आपण, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटिटिव्ह. ओमेगा बारचा स्क्वेअर. बघ ना, समजा हा ओमेगा आहे, हा काय? ओमेगा बार. तो ओमेगा बारचा स्क्वेअर काय बेटा? ओमेगा. नाही कळलं? परत सांगतो, ओमेगा बारचा स्क्वेअर इज ओमेगा. परत सांगतोय बघ बेटा, दे इज नथिंग डिफिकल्ट. ओमेगा बार हा ओमेगा आहे, ओमेगा बार काय? प्लसच्या ऐवजी मायनस करा वाल्या टर्मला. सो ओमेगा बार हे बघ ना, ओमेगा बार म्हणजे कोण आहे? ओमेगाचा स्क्वेअर आहे. बरं पुढची प्रॉपर्टी ओमेगा बारचा स्क्वेअर. बेटा हा ओमेगा आहे, तर हा काय? ओमेगा बार. ओमेगा बारचा स्क्वेअर कोण आहे? हे ओमेगा. अरे एक जण दुसऱ्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या.